नमस्कार, मी दीपाली बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1.5 ते 2 वर्षापेक्षा जी मोठी मुलं आहेत ज्यांना थोडीशी समज आलेली आहे अशा मुलांना एंगेज ठेवण्यासाठी, मुलांकडून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करून घेण्यासाठी आणि मुलांना खेळत एज्युकेशन देण्यासाठी, वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी काही 5 असे मोस्ट इम्पॉर्टंट युजफुल एज्युकेशनल टॉयज पाहणार आहोत। बऱ्याच वेळा तुम्हा पालकांच्या मला कमेंट्स येतात की आमच्या बाळाला मी वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असतो पण बाळाच्या त्या लक्षात राहत नाहीत किंवा बाळ त्यामध्ये इंटरेस्ट घेत नाहीत, बाळाला त्या आवडत नाहीत। तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले जे 5 टॉयज आहेत याच्या माध्यमातून जर तुम्ही मुलांना या सगळ्या गोष्टी शिकवत असाल तर मुलं हे अगदी आवडीने या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करतील आणि खेळत जे अर्ली एज्युकेशन आहे हे मुलांना मिळायला मदत होईल। हे जे टॉयज आहेत हे टॉयज मुलांची क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन पॉवर, ॲनालिटिकल स्किल, ऑब्झर्वेशन पॉवर किंवा मुलांचा रायटिंग स्किल, प्री मॅथ्स जे काही कॉन्सेप्ट्स आहेत या मुलांना इझिली आणि फन ॲक्टिव्हिटी थ्रू शिकवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत। कोणते असे टॉयज आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आवडला तर लाईक करा, बेबीला सबस्क्राइब करा। तुमचे काही क्वेश्चन्स असतील, सजेशन्स असतील तर तेही कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याची मदत होईल। वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे। या व्हिडिओमध्ये सांगितलेले जेवढे काही टॉयज आहेत या सर्व टॉयजच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर व्हिडिओ खाली असणाऱ्या पहिल्या कमेंटमध्ये सुद्धा मिळतील। जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी ते घ्यायचे असतील तर तुम्ही त्या लिंक क्लिक करू शकता आणि तिथून परचेस करू शकता। अतिशय रिझनेबल प्राइस मध्ये आहेत आणि तुम्ही एकदा जर घेतले तर पुढच्या 4 ते 5 वर्षापर्यंत तुम्ही बाळासाठी हे आरामामध्ये वापरू शकता। ड्युरेबल आहेत आणि मुलांसाठी सेफ सुद्धा आहेत। यामध्ये सगळ्यात पहिला टॉय कोणता असेल तर ते आहे हे नंबर्स। तुम्ही ते पाहू शकता अशा बॉक्समध्ये हे नंबर्स येतात। 123 नंबर आहेत, तुम्ही ते पाहू शकता। यामध्ये 2 बॅग्स होत्या, ॲक्च्युअली त्या बॅग्स माझ्याकडे नाहीये। तर या पद्धतीचे हे असे नंबर्स आहेत। तर हे जे नंबर्स आहेत हे तुम्ही मुलांसाठी अगदी बाळाला जेव्हा तुम्ही नंबर्स आयडेंटिफिकेशन शिकवता तेव्हापासून ते जोपर्यंत बाळ हा व्यवस्थित ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन शिकत नाही तोपर्यंत तुम्ही हे बाळाला वापरू शकता। सुरुवातीला तुम्हाला एक नंबर बाळाला शिकवण्यासाठी किंवा बाळाला त्याची ओळख करून देण्यासाठी वापरता येईल। हळूहळू तुम्ही या पद्धतीने 2 नंबर फॉर्म करायला लावू शकता। सिक्वेन्सिंग मुलांना शिकवू शकता। ग्रेटर दॅन, लेस दॅन या ज्या कन्सेप्ट आहेत किंवा ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन या ज्या कन्सेप्ट्स आहेत या शिकवण्यासाठी सुद्धा हे नंबर खूप कामी येतात। तुम्ही याचे कलर्स पाहू शकता, खूप ब्राईट आणि खूप छान वाटणारे असे हे कलर्स आहेत। याचं मटेरियल म्हणाल तर हे फोमचं आहे, म्हणजे एक गादीसारखं याचं मटेरियल आहे, त्यामुळे तुटणं फुटणं किंवा बाळ याला काहीतरी करेल असं नाही, खूप सेफ असं मटेरियल आहे। याशिवाय सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट कोणता असेल तर या नंबरच्या पाठीमागे तुम्हाला इथे मॅग्नेट दिसतं आहे। हे जे मॅग्नेट आहे हे तुम्ही कोणत्याही एखाद्या मेटल सरफेसवरती किंवा तुमच्याकडे मॅग्नेटिक स्लेट असेल त्यावरती किंवा फ्रीजवरती हे लावू शकता। सगळ्यात महत्त्वाचा फायदा मला याचा कोणता झाला, जेव्हा मी किचनमध्ये काहीतरी काम करत असते, मी बिझी असते आणि अद्वैत बोर होत असतो तर त्यावेळी मी त्याला हे नंबर्स घेऊन यायला सांगते आणि तो फ्रीजवरती हे नंबर फॉर्म करत असतो। कधी कधी मी त्याला एक सिक्वेन्स करून देते, एखादा नंबर मिस करते आणि त्याला मिसिंग नंबर ओळखायला लावते किंवा कोणता नंबर लहान आहे कोणता मोठा आहे हे शिकवणं असेल किंवा नंबर्स फॉर्म करायला लावते। तर यामधून काय होतं की मुलं खूप जास्त वेळ एंगेज राहतात, त्यांचं जे काही ऑब्झर्वेशन पॉवर आहे, ॲनालिटिकल स्किल आहे ते इम्प्रूव्ह व्हायला मदत होते आणि या ज्या काही छोट्या मोठ्या प्रीमॅथ कन्सेप्ट आहेत या सुद्धा मुलांना तुम्ही या ॲक्टिव्हिटी थ्रू शिकवू शकता। मुलांना हे खूप छान वाटतं खेळायला, कारण हे बाळ हा व्यवस्थित चिपकवू शकतो, ते काढणं असेल, चिटकवणं असेल, ते नंबर फॉर्म करणं आहे, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत। यामध्ये कुठेतरी मुलांचं जे काही फाईन मोटर स्किल्स आहेत हेही डेव्हलप होतात आणि मुलांना या छोट्या कन्सेप्ट शिकवण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो। त्यानंतरचं पुढचं एज्युकेशनल खेळणं आहे की जे खेळणं तुम्हाला मुलांना अल्फाबेट्स किंवा A to Z जे लेटर्स आहेत, इंग्लिश लेटर्स आहेत ते आयडेंटिफाय करून देण्यासाठी किंवा मुलांना स्पेलिंग शिकवण्यासाठी फायदेशीर आहे। तुम्ही अद्वैतच्या व्हिडिओमध्ये ही मॅट पाहिली असेल अशी। हे जे ब्लॉक्स आहेत हे ब्लॉक्स एक सेपरेट ब्लॉक्स निघतात, हे इंटरलॉक ब्लॉक्स आहेत की ज्याच्या मार्फत तुम्ही असे स्पेलिंग फॉर्म करू शकता आणि असे ब्लॉक्स तुम्ही मुलांना वापरायला देऊ शकता। सुरुवातीला तुम्ही एक लेटर आयडेंटिफाय करायला देऊ शकता, त्यानंतर तुम्ही याच्यामधलं जे लेटर आहे हे लेटर बाजूला सुद्धा काढू शकता। हे लेटर आणि हे ब्लॉक देऊन तुम्ही मुलांना पॅटर्न मॅचिंगची ॲक्टिव्हिटी आरामामध्ये करू शकता। जवळजवळ 26 लेटर्स आणि 10 नंबर्स आहेत, त्यामुळे बाळ हा आरामामध्ये 26 मिनिट तरी एंगेज राहतो। हळूहळू बाळाला फोनिक साऊंड शिकवू शकता। तुम्ही पाहिलं असेल फोनिक साऊंडचा व्हिडिओ अद्वैतचा आहे, त्यामध्ये सुद्धा मी ही मॅट वापरलेली आहे। त्याचबरोबर जे अद्वैतचा इंग्लिश रिडिंगचा
जो एक व्हिडिओ आहे त्यामध्ये सुद्धा मी ही मॅट वापरली होती। तर अशा पद्धतीने तुम्ही स्पेलिंग फॉर्म करून अगदी बाळ हा 5-6 वर्षाचा होईपर्यंत तुम्ही ही मॅट वापरू शकता। अतिशय ड्युरेबल आहे, सेफ आहे। याचं मटेरियल सुद्धा फोमचं मटेरियल आहे, अतिशय मऊ आणि यावरती जरी पाणी किंवा लिक्विड सांडलं तरी हे ओलं न होणारं असं हे मटेरियल आहे। या मॅटचा वापर तुम्ही बिल्डिंग ब्लॉक्स प्रमाणे सुद्धा करू शकता। याच्या वेगवेगळे शेप्स बनवू शकता, घर बनवू शकता। मुलांची क्रिएटिव्हिटी किंवा इमॅजिनेशन पॉवर बूस्ट करण्यासाठी सुद्धा हे तेवढंच फायदेशीर आहे। याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल, जरूर ती परचेस करू शकता। त्यानंतरचं पुढचं टॉय आहे ते म्हणजे ही मॅग्नेटिक स्लेट। ही एक प्रकारची पाटी आहे, पण यावरती तुम्हाला पेन्सिल किंवा पेनचा वापर करण्याची गरज नाही। याच्यासोबत ही एक पेन्सिल दिलेली आहे। या पेन्सिलच्या माध्यमामधूनच तुम्हाला यावरती लिहायचं असतं किंवा बाळाला तुम्हाला ही द्यायची आहे। आणि जेव्हा बाळाला तुम्ही सुरुवातीला पेन्सिल कंट्रोल शिकवत असता किंवा बाळाला स्क्रिबलिंग करायला शिकवत असता, काहीतरी राहायला शिकवत असता, तर त्यावेळी ही जी काही पाटी आहे ही खूप जास्त फायदेशीर ठरते। कारण जर तुम्ही पेपर वापरत असाल किंवा आणखी पेन्सिल वापरत असाल तर ते बाळ तोंडामध्ये घालण्याचा, खाण्याचा किंवा ते परत परत पुसण्याचा किंवा पेपर असेल तर ते आपण रियूज नाही करू शकत। तर अशा वेळी ही जी काही मॅग्नेटिक स्लेट आहे ही खूप फायदेशीर ठरते। कारण यावरती तुम्ही जेव्हा लिहिता तर ते इरेज करण्यासाठी इथे खाली एक स्क्रोल बार दिलेला आहे, स्क्रोलर दिलेला आहे। हा स्क्रोलर स्क्रोल करून तुम्ही हे आरामामध्ये इरेज करू शकता। लहान मुलांना यामध्ये फन ऍक्टिव्हिटी ही वाटते की प्रत्येक वेळी लिहायचं आणि त्यानंतर ते या पद्धतीने इरेज करायचं। त्याचबरोबर ही जी पेन्सिल आहे ही पेन्सिल कधीही संपत नाही किंवा हा पेन नाहीये, यामध्ये इंक घालण्याची गरज नाही। त्यामुळे ही पेन्सिल जरी बाळाने तोंडामध्ये घातली तरी बाळाच्या तोंडामध्ये शाई जाण्याचा किंवा बाळ हा पेन्सिल खाण्याचा, चावण्याचा काहीही विषय येत नाही। त्यामुळे अतिशय सेफ आहे आणि मुलांना आवडणारी अशी ही पाटी आहे। ही पाटी सुद्धा जरूर वापरा। त्यानंतर पुढचं जे टॉय आहे ते आहे हे प्ले डो। तुम्ही ते पाहू शकता, ही एक अशी बकेट आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे डो आहेत आणि त्याचबरोबर काही कुकी कटर किंवा शेप कटर आहेत। लहान बाळांना किंवा लहान मुलांसाठी हा अतिशय फेवरेट असा हा गेम आहे किंवा हे एक खेळ आहे ज्यामध्ये बाळ हा खूप जास्त वेळ एंगेज राहतो। त्याची जी काही क्रिएटिव्हिटी आहे किंवा इमॅजिनेशन पॉवर आहे ही इम्प्रूव्ह व्हायला मदत होते। शिवाय बाळाचे जे काही फाईन मोटर स्किल्स आहेत, ग्रॉस मोटर स्किल्स आहेत, हे सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला खूप जास्त मदत होते। यामध्ये तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारचे डो असतात, म्हणजे एक प्रकारची कणिक आहे पण ही अतिशय सेफ आहे, मुलांच्या हाताला चिकटत नाहीत। यापासून वेगवेगळे तुम्ही शेप करू शकता। त्याचबरोबर हे शेप बनवण्यासाठी असे वेगवेगळे कटर सुद्धा आहेत। तुम्ही ते पाहू शकता, हे प्लास्टिकचे कटर आहेत। हे जे काही डो आहे यावरती ठेवून याचा वेगवेगळा शेप बनवायचा असतो। मुलांसाठी अतिशय हे फायदेशीर आहे। त्याचबरोबर तुम्ही मुलांना हे वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता। हे वेगवेगळ्या कलरचे आहे त्यामुळे मुलांना अगदी कलर शिकवण्यापासून, शेप शिकवण्यापासून ते मुलांना ते फॉर्म करायला लावण्यापर्यंत हे जे काही टॉय आहे याचा वापर होऊ शकतो। हे जे कॅट आहे हे अद्वैतनी जे काही त्याचं कटर आहे हे त्याचं कटर आहे, तर याच्या थ्रू बनवलेलं आहे। परंतु ही जी कार आहे तुम्ही ते पाहू शकता, ही जी कार आहे ही कार त्यांनी त्याची स्वतः बनवलेली आहे। अतिशय छान पद्धतीने ही त्याची कार बनवलेली आहे। तर अशा पद्धतीने मुलांना त्यांची इमॅजिनेशन पॉवर आहे हे बूस्ट करण्यासाठी प्रेरणा मिळते किंवा मुलं हे खूप जास्त वेळ यासोबत एंगेज राहतात। यानंतरचं पुढचं अतिशय महत्त्वाचं आणि मुलांना अगदी तासनतास बिझी ठेवणारं एक खेळणं आहे किंवा एक टॉय आहे ते म्हणजे ही प्ले मॅट। तुम्ही ते पाहू शकता, एक पझल मॅट आहे किंवा ही प्ले मॅट आहे। यामध्ये भरपूर असे ब्लॉक्स आहेत। तर ही एक प्रकारची पझल आहे ज्यामध्ये असे हे फोमचे ब्लॉक्स आहेत। हे ब्लॉक सगळे एकमेकांमध्ये लॉक होतात, इंटरलॉक सिस्टीम आहे याला। आणि हे यावरती काही असे पिक्चर सुद्धा आहेत किंवा शेप सुद्धा आहे। यावरती एक कॅसल तयार होतो। तुम्ही ते पाहू शकता, अद्वैत जो आहे हा ही मॅट फॉर्म करतो आहे। तर हे खूप सारे ब्लॉक्स आहेत आणि त्यामधून पर्टिक्युलर ब्लॉक तुम्हाला जो दुसऱ्या ब्लॉकला मॅच होतो आहे तो सिलेक्ट करायचा आहे, हा तिथे लावायचा आहे आणि त्याचा जो काही शेप तयार होतो किंवा त्यावरती जे काही एक पिक्चर दिलेलं आहे हे पिक्चर कंप्लीट करायचं असतं। सुरुवातीला तुम्ही हे अगदी छोटेही घेऊ शकता, त्यानंतर हळूहळू बाळ जसा तो फॉर्म करायला लागेल, बाळाला जसं ते आवडेल त्यानंतर हे मोठे मोठे सुद्धा फॉर्म करू शकता। सगळ्या साईजच्या मॅट तुम्हाला मिळतात। तर तुम्ही बाळाच्या एज नुसार किंवा बाळाच्या कॅपॅसिटी नुसार तुम्ही हे हळूहळू बाळाला इंट्रोड्यूस करू शकता। पण ही जर मॅट तुम्ही बाळाला देत असाल तर बाळ खूप जास्त वेळ एंगेज राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाचं जे काही ॲनालिटिकल स्किल आहे, ऑब्झर्वेशन पॉवर आहे, ही अतिशय शार्प बनायला, जी काही मेमरी आहे ही सुद्धा शार्प बनायला मदत होते। त्यामुळे या मॅटचा सुद्धा वापर जरूर करा आणि मुलांनाही खेळण्यासाठी द्या। तर असे हे मोस्ट युजफुल, मोस्ट इम्पॉर्टंट 5 असे एज्युकेशनल टॉयज आहेत, अतिशय सेफ आहेत आणि तेवढेच टिकणारे सुद्धा आहेत। सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हे सगळे टॉयज तुम्हाला आवडले असतील आणि ते तुमच्या मुलांसाठी हेल्पफुल ठरतील। सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। बाय बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक।